ह्या प्रेस मीटामध्ये माझ्या सोबत नॅशनल स्टेचर आर्टिस्ट चंद्रशेखर रांगणेकर सर आहेत आणि दिनेश रेवणकर सर आणि तसंच नंदन हेर्लेकर सर, श्रीधर कुलकर्णी सर आणि आमचं संस्था अकॅडमी ऑफ कंपॅरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजन, पॉप्युलरली नोन ॲज गुरुदेव रानडे मंदिर, यांची व्हाईस चेअरमन सुब्रमण्यम भट सर आहे. गुरुदेव रानडे मंदिर is celebrating centenary year for the last 1 year. ह्या निमित्ताने फेब्रुवारीमध्ये नॅशनल फिलॉसॉफी कॉन्फरन्स आम्ही बेळगावमध्ये आयोजन करीत आहे. ह्या नॅशनल कॉन्फरन्स 11, 12 आणि 13 तारीख फेब्रुवारी बेळगावमध्ये गुरुदेव रानडे मंदिरमध्ये आणि कर्नाटक लॉ सोसायटीचं वेणुगोपाल हॉलमध्ये होणार आहे. जगभराचं तत्वज्ञानी लोक, आध्यात्मिक क्षेत्राचं दिग्गज लोक ह्या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये भाग घेणार आहे. ह्या निमित्ताने ह्या प्रेझेंट सिच्युएशनमध्ये मुलासाठी आम्ही 4 नॅशनल कॉम्पिटिशन्स करत आहे. ते म्हणजे सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन होत आहे आणि नॅशनल SEA कॉम्पिटिशन, ड्रॉइंग कॉम्पिटिशन आणि नॅशनल एलोकेशन कॉम्पिटिशन बी होत आहे. ते 8, 9 आणि 10 तारीख बेळगावमध्ये आयोजन करीत आहे. त्यामुळे माझं सोबत हे काय कलाकार बसलेत ते सगळं त्यांची जबाबदारी घेतलेलं आहे. विशेषतः हे सगळं कॉम्पिटिशन्स भक्ती मार्ग, अध्यात्म क्षेत्र आणि तत्वज्ञानाचा संबंधित क्षेत्रामध्ये हे स्पर्धा होणार आहे. त्यामुळे आधुनिक कालावधीमध्ये हे काय टेक्निकल तांत्रिक युगामध्ये सगळं कॉलेजचं मुलं दे आर अट्रॅक्टेड मोर टुवर्ड्स दिस social media and all these things, but to attract them towards the spirituality, philosophical thinking and religious virtues साठी आम्ही हे स्पर्धा आयोजन करत आहे. आणि प्रत्येक स्पर्धामध्ये 3 बहुमान आम्ही देणार आहे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. त्यामुळे ह्यांची उपयोग सगळ्याला व्हायला पाहिजे आणि तुमचं तरुण भारतचं मार्फत हे सगळ्याला पोचायला पाहिजे हे मी विनंती करत आहे. आणि नमस्कार. आता जिर्ली सरांनी सगळी माहिती दिलेलीच आहे. विशेष करून सोलो सिंगिंग ही जी स्पर्धा आहे याच्यामध्ये इतर कोणताही विषय नसता अभंग गायन, वचन किंवा दासवाणी किंवा दोहे या पद्धतीच्याच गाण्यांना परवानगी असणार आहे, इतर कोणत्याही गाण्यांना नसणार आहे. अर्थात आध्यात्मिक आणखी भक्ती हा मुख्य विषय असल्यामुळं आणखी आजच्या तरुणांना ह्या विषयाची आवश्यक जाणीव करून देण्याची आहेच आहे. त्यासाठी हा विषय ठेवलेला आहे. आणि या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की जो काही भाव अभंगामध्ये किंवा दोह्यांच्यामध्ये असणार आहे त्यालाच महत्त्व दिलं जाईल. वाद्यांची साथसुद्धा असणार आहे, पण त्याला जास्त महत्त्व असणार नाही आहे. भावदर्शन हा महत्त्वाचा त्याच्यामध्ये भाग असणार आहे. मी दिनेश रेवणकर बोलतोय. जसं साहेबांनी सांगितलं, सगळं डिस्क्राईब केलं आहे. आम्ही फिलॉसॉफिकल याच्यावरती आम्ही पेंटिंग कॉम्पिटिशन ठेवलेली आहे. ती सगळ्या एज ग्रुपला सेम सब्जेक्ट असेल, पण त्यांनी त्यांच्या स्किलप्रमाणे ते पोर्ट्रेट आध्यात्मिक लोकांचे करतील. आणि हे 2 तासाचं कॉम्पिटिशन आहे. मटेरियल ते सगळे त्यांचे स्वतः घेऊन येतील. आम्ही त्यांना जागा प्रोव्हाइड करू आणि बाकीच्या सगळ्या व्यवस्था आम्ही करणार आहोत. आणि सगळ्यांनी
पार्टिसिपेट करायला हा एक छान प्लॅटफॉर्म आहे. तर आम्ही जास्तीत जास्त लोकांना पार्टिसिपेट करायला आवाहन करतो आहे आणि त्यांनी सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी आमची विनंती आहे.